ओम श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज युद्धकांडातील अध्याय 73वा लक्ष्मण सीतेचे समाधान. ओम श्रीराम. बिभीषण श्रीरामांना विनंती करतात की आपण रावणाचे जे पुष्पक विमान आहे ते घेऊन जावे. तेव्हा श्रीराम प्रभू नकार देतात व म्हणतात, दुसऱ्यांच्या वस्तूचा भोग घेणे आम्हाला मान्य नाही. तेव्हा बिभीषण म्हणतो की हे विमान विश्वकर्म्याने निर्माण केलेले आहे, ते रावणाचे नव्हतेच. तेव्हा मग श्रीराम प्रभू ते विमान घेऊन जाण्यास तयार होतात. त्यानंतर बिभीषणाची माता कैकसी हिच्या मनात श्रीरामांचे पूजन करावे असे होते. तेव्हा श्रीरामांनी हे जाणून त्यांनी माता कैकसीला बोलावून घेतले व पूजन झाल्यावर तिला श्रीराम प्रभूंनी आलिंगन दिले व सांगितले, रावण हा पापी होता, विश्वद्रोही होता, म्हणून त्याला मारावे लागले. सीता तर केवळ निमित्त होती. मग श्रीरामांनी बिभीषणाची स्तुती केली व गौरव केला. तसेच अनेक स्त्रिया, पतिव्रता, सती यांचे कौतुक केले. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाच्या आध्यात्मिक जीवनाचा प्रवास आता पुष्पक विमानापर्यंत आलेला आहे. इथे या कथेमध्ये श्रीराम प्रभू पुष्पक विमानात बसून अयोध्येकडे प्रस्थान करत आहेत. आता साधकाच्या आध्यात्मिक जीवनात पुष्पक विमान म्हणजे काय ते आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. साधक आपल्या भक्तीने, साधनेने ज्ञानयोग, भक्तियोग व कर्मयोग यांचे आचरण व समन्वय करत करत भ्रूमध्य स्थित आज्ञाचक्रापर्यंत येतो. म्हणजेच आपल्या सद्गुरूंच्या चरणकमलाजवळ येतो. तेव्हाच खऱ्या अर्थाने या तीनही योगांचा म्हणजे ज्ञान, भक्ती आणि कर्म या तीनही योगांचा समन्वय होतो व तेव्हाच चित्ताच्या ठिकाणी समता निर्माण होते आणि मन, बुद्धी व चित्त यांचे ऐक्य निर्माण होते आणि हीच सद्गुरूंची कृपा होय. आता आपण यामधील जो राहिलेला भाग आहे तो आपण पुढच्या भागामध्ये पाहूया. आता आपण थोडक्यात याचं सार पाहण्याचा प्रयत्न करू. इथे कथेमध्ये बिभीषण श्रीरामांना विनंती करतो की तुम्ही रावणाचे पुष्पक विमान घेऊन जा. आतापर्यंत मागचा सगळा कथा भाग झालेला आहे. श्रीरामांनी रावणाला मारलेलं आहे, सगळे अंत्यसंस्कार झालेत, बिभीषणाचं राज्यारोहण झालं, सीता मातांचा आणि श्रीरामांचं मिलन झालं, त्रिजटेची भेट झाली आणि आता श्रीरामांना ओढ लागली ती अयोध्येची. कारण तिकडे भरत चातकासारखी श्रीरामांची वाट पाहतोय आणि श्रीरामांनी वचन दिलेले आहे की 14 वर्ष आणि 14 दिवसांनी आम्ही अयोध्येत परत येऊ आणि त्यासाठी फार थोडा अवधी राहिलेला आहे. तेव्हा मग बिभीषणाच्या हे लक्षात येतं. बिभीषण म्हणतो की तुम्ही रावणाचं पुष्पक विमान घेऊन जा. तेव्हा श्रीराम त्याला नकार देतात. ते म्हणतात की आम्ही दुसऱ्यांच्या वस्तूंचा उपभोग घेत नाही. तेव्हा बिभीषण सांगतात की हे पुष्पक विमान रावणाचं मुळी नव्हतंच, हे विश्वकर्म्याने निर्माण केलेलं आहे, तेव्हा तुम्ही घेऊन जा. मग श्रीराम त्याला मान्यता देतात. त्यानंतर
श्रीरामांना अंतर्ज्ञानाने हे समजतं की बिभीषणाची, रावणाची, कुंभकर्णाची जी आई आहे कैकसी, तिच्या मनात असं होतं की श्रीरामांचं पाद्यपूजा करावी. परंतु ती समोर यायलाच तिला म्हणजे धास्तावत होती. हे श्रीरामाने अंतर्ज्ञानाने ओळखलं. मग तिला बोलावून घेतलं, तिच्याकडून पूजा करून घेतली आणि त्यानंतर तिला आलिंगन दिलं आणि समजावून सांगितलं की रावण हा महापापी होता, विश्वद्रोही होता, त्याला मारण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता, म्हणून त्याला मारावं लागलं. त्यानंतर मग श्रीरामांनी बिभीषणांचं कौतुक केलं. तिथल्या ज्या कोणी स्त्रिया, पतिव्रता वगैरे ज्या कोणी होत्या, त्रिजटेसहित वगैरे अशा, त्या सगळ्यांचं कौतुक केलं, सगळ्यांचा सत्कार केला. ही झाली कथा. आता आपण साधकाच्या दृष्टीने थोडक्यात पाहू. साधकाच्या आध्यात्मिक जीवनात त्याचा आध्यात्मिक प्रवास आता पुष्पक विमानापर्यंत आलेला आहे. इथे आपण याचं सविस्तर पुढचे पाहणारच आहोत. पण पाठीमागं आपण एक गोष्ट पाहिली की हंस विमान इंद्राने ब्रह्मदेवाने पाठवलेलं होतं. तेव्हा आपण हे पाहिलं होतं की हंस विमानाचा प्रवास, त्यानंतर परमहंस विमानाचा प्रवास आणि हा आत्ताचा जो आहे तो पुष्पक विमानाचा प्रवास, हे 3 प्रवास आहेत. सुरुवात साधक जेव्हा आपल्या साधनेने गुरुप्रणित साधना करून, तळमळीने प्रेमाने साधना करून ज्ञानयोग आचरतो, भक्तियोग आचरतो, कर्मयोग आचरतो आणि या सगळ्याच्या आचरणातून तो भ्रूमध्यस्थित आज्ञाचक्रापर्यंत येतो, तेव्हा तिथे त्याला श्री सद्गुरूंच्या चरणांचा लाभ होतो. तिथे सद्गुरूंची कृपा व्हायला सुरुवात होते. आता आपल्याला असा प्रश्न पडेल की बाबा मग आम्हाला सद्गुरूंनी अनुग्रहित केले तेव्हा आम्ही सद्गुरूंच्या जवळ नव्हतो का? तर इथे सद्गुरूंचा देह असतो. साधकाला सद्गुरूंच्या देहाशी नव्हे तर सद्गुरू चैतन्याशी एकरूप व्हायचं असतं. इथे भ्रूमध्यस्थित तो जेव्हा येतो तेव्हा तिथे सद्गुरूंचे चरण जे असतात ते निर्गुण असतात, चैतन्यमय असतात, चैतन्यमय अवस्था असते आणि तिथून पुढे साधकाला खरी गुरूंची कृपा व्हायला सुरुवात होते. आणि या चरणापर्यंत येण्यासाठी त्याला हा सगळा अभ्यास, सगळी साधना, सगळी भक्ती, ज्ञान. आणि एक गोष्ट आपण ही विसरतो की आता काही लोक असं म्हणतात की आम्ही ज्ञानमार्गी आहोत किंवा ज्ञानयोग आचरतो. काही म्हणतात आम्ही भक्तियोगी आहोत, आम्हाला भक्ती सोडून दुसरं काही माहिती नाही. काही म्हणतात की आम्ही कर्मयोगी आहोत, आम्ही कर्ममार्गाने जातो. तर इथे एक गोष्ट आपण लक्षात घेण्यासारखी अशी आहे, तुम्ही कोणत्याही मार्गाने चाला, म्हणजे योगाने चाला, भक्तियोगाने चाला, कर्मयोगाने चाला, पण या कुठल्याही मार्गात तिन्ही योगांचा समन्वय आपोआप होतो. समजा एखादा ज्ञानयोगी आहे, तो ज्ञान मार्गाने चालतो, म्हणजे प्रचंड ग्रंथांचं वाचन, तार्किकता, वैचारिक दृष्टिकोन, तो थेट परब्रह्मापर्यंत विचाराच्या मार्गाने जाऊ शकतो. पण त्याला ह्या मार्गाने जाताना, ती तार्किकता निवडताना, विचार करताना त्याच्या ठिकाणी ईश्वराविषयी हे प्रेम हे असावंच लागतं. तो प्रेमानेच करतो ना. म्हणजे तो जरी ज्ञानमार्गाने आत्म्यापर्यंत म्हणा, ब्रह्मापर्यंत म्हणा, परब्रह्मापर्यंत म्हणा, तो जाण्याचा जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा तो प्रेमानेच करतो. म्हणजे एक प्रकारे प्रेम म्हणजेच भक्ती, म्हणजेच तो भक्तीचाही आधार घेतो. दुसरी गोष्ट कर्म. आता तो हे सगळं करतो ना, म्हणजे वाचन करतो, विचार करतो, त्यानुसार साधना करतो, ध्यान करतो, तर हे कर्म नाही का? म्हणजेच तो कर्मयोग होतो. म्हणजेच त्याचा ज्ञानयोग हा प्रधान असतो, मुख्य असतो, प्रमुख असतो. परंतु त्याच्यासोबत त्याची भक्तियोगही असतो आणि कर्मयोग असतो. आता एखादा म्हणेल की मी भक्तीने साधी म्हणजे भक्ती करेल, ईश्वराची पूजा अर्चा, दिंड्या वाऱ्या, प्रचंड भक्ती, एका जागेवर बसून भक्ती, नाचणे, गाणे, कीर्तन, प्रवचन. तो भक्ती मार्गाने जरी जात असला तरी ते करण्यासाठी त्याला ज्ञान आवश्यक आहे ना. म्हणजे आता साधी पूजा घ्या, पूजा कशी करावी देवाची,
ह्याचं त्याला ज्ञान लागतं ना. कसं पण काही करून तो करत नाही कुणी पण बा. म्हणजेच भक्ती मार्गाने जायचं असेल तर त्याला ज्ञान हे लागतंच. समजा आता एखादं कीर्तन करायचं आहे, त्याच्यासाठी त्याला ज्ञान आवश्यक आहे ना. त्या कीर्तनात काय अभंग घ्यावा, कशावर बोलावं, काय करावं, कसं बोलावं, काय बोलावं, अध्यात्म कसं सांगावं लोकांना भक्ती करताना किंवा भजन करताना, ते भजन कसं, त्या भजनाचा अर्थ कसा घ्यावा, त्या शब्दांचे आपल्या आत हृदयात कसे ते बोल उतरावेत, म्हणजेच तिथे त्याला ज्ञान लागतं. आणि ते करतो ना, म्हणजे पूजा करतो, कीर्तन करतो, प्रवचन करतो, दिंडीला वाऱ्या करतो, लोकांना जे काय सांगतो ते कर्मच आहे ना. म्हणजे त्याच्यात सुद्धा कर्मयोग आला. फक्त तिथे प्रधान काय असतं, भक्तियोग असतो. तिसरा कर्मयोग. एखादा म्हणे मी फक्त जे कर्म करतो, जे जे माझ्यासमोर जसं जसं क्षणाक्षणाला जे जे येईल ते सगळं कर्म मी ईश्वराला समर्पण करणे, ईश्वर स्मरणपूर्वक करणे, ईश्वरार्पण बुद्धीने करणे म्हणजे कर्मयोग होतो. तसा कर्मयोग होत नाही. नुसतं काम करणे म्हणजे कर्मयोग नव्हे. ते काम ईश्वरीय काम आहे. कर्मच ईश्वर आहे, करून घेणाराही ईश्वर आहे आणि होणारं कार्य तेही ईश्वरच आहे. या धारणेने जेव्हा कुठलं कार्य होतं तेव्हा त्याचा कर्मयोग होतो. आणि ते सगळं समर्पण म्हणजे मी करत नाही, ईश्वर माझ्याकडून करून घेतो, त्याला म्हणायचं कर्मयोग. आता हे कर्म करताना ते कर्म कसं पण करून चालेल का? एखादं समजा काही काम करायचं आहे, कसं वाकडं तिकडं नाही, तिथे पण कुशलता हवी, म्हणजे ज्ञान हवं, म्हणजे तिथे ज्ञानयोग आला. शिवाय ते कर्म किंवा ते कार्य मोठ्या प्रेमाने करावं लागतं ना. हिडीस करून कसं वाकड काही असं करून चालेल का? नाही, मोठ्या प्रेमाने करणे म्हणजे तिथे भक्तियोग आला. म्हणजेच हे तिन्हीही योग कुणी कुणी करत असेल, जो भक्तियोगी असेल त्याचा प्रधान भक्तियोग, मात्र हे दोन्ही योग त्याच्यासोबतच असतात. ज्ञानयोगी असेल तर त्याचं ज्ञान प्रधान परंतु भक्त आणि कर्मी असतं. तसंच कर्मयोगी असेल तर त्याचा कर्मयोग प्रधान परंतु त्याच्यासोबत कुशलता म्हणजे ज्ञान आणि प्रेमाने करणे म्हणजे भक्ती. म्हणजेच या तिन्हींचा समन्वय, आणि हे साधकाला आध्यात्मिक जीवनामध्ये करावंच लागतं. प्रधान जे असेल त्या मार्गाने चालायचं, परंतु या दोन्हीही गोष्टी सोबत असतात. आणि हा जेव्हा समन्वय साधला जातो तेव्हा तो साधक सद्गुरूंच्या चैतन्यमय चरणकमलाजवळ येतो. तशी बाह्य अंगाने देहाने सद्गुरूंशी तो भेटतो, तो असतोच, परंतु सद्गुरूंचं तत्त्व हे साधकाच्या भ्रूमध्यस्थित आज्ञाचक्रावर असतं. तिथे त्या चक्राला दोन पाकळ्या असतात. त्या पाकळ्या म्हणजेच सद्गुरूंच्या त्या निर्गुण पादुका. तिथे जेव्हा तो साधक येतो तेव्हा त्याला कृपा व्हायला सुरुवात होते, आणि त्या कृपेमुळे मग त्याच्या ठिकाणी समता निर्माण व्हायला सुरुवात होते. ती समता निर्माण झाल्यानंतर पुढे आत्म्याकडे प्रवास सुरू होतो. म्हणजे तिथे त्याचं मन, बुद्धी आणि चित्त यांचं ऐक्य निर्माण होतं. म्हणजे तिथे मन, बुद्धी आणि चित्त, चित्त हे कर्मासाठी लागतं, बुद्धी ज्ञानासाठी लागते आणि मन भक्तीसाठी लागतं. म्हणजेच ह्या तिन्हींचा तिथे समन्वय होतो. म्हणजेच तिथं साम्य अवस्था निर्माण होते. तिथून पुढे मग आत्म्याकडे प्रवास, मग आत्म्याची प्राप्ती. आणि हा जो पुढे प्रवास होतो तो मग त्याला म्हणणार आपण पुष्पक विमानात केलेला प्रवास. आत्म्यापर्यंत जाणे म्हणजेच पुष्पक विमानात केलेला प्रवास आपण त्याला म्हणू शकतो. किंवा ज्ञानेश्वरीत श्री ज्ञानेश्वर म्हणतात, समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे, जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्य आथी. समत्व चित्ताचे योगाचं सार काय? तुम्ही भक्तियोगाने तिथं जा, कर्मयोगाने तिथे जा किंवा ज्ञानयोगाने तिथे जा, पण या सगळ्यांचा मिळून जे सार होतं ते काय? ते सार म्हणजे समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे, जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्य आथी. तिथे मन आणि बुद्धीचं ऐक्य होतं आणि चित्तही त्याच्याशी, चित्तामुळे मन आणि बुद्धीचं ऐक्य होतं. म्हणजेच आपण पाहिलं चित्त म्हणजे कर्मयोग, कारण चित्त शक्ती लागते, चित्तमधून शक्ती मिळते, शक्ती कार्याला लागते, कर्माला लागते, म्हणजेच कर्मयोग. मन भक्ती, कारण भक्तीत मन पाहिजे, आणि बुद्धी ज्ञानासाठी हवी आहे. मग ह्या तिन्हींचा समन्वय होतो. आणि तो जो पुढे मग त्यांचं समन्वय होऊन तिथे समता चित्ताची निर्माण होते, एकता निर्माण होते मन बुद्धी चित्ताची, आणि मग तो त्या
पुष्पक विमानात आरूढ होतो आणि आत्म्याकडे त्याचा प्रवास सुरू होतो. तर हा जो आता या पुढे जो राहिलेला भाग आहे तो आपण पुढील भागात पाहू. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.